मेटारायझम ॲनिस्पोलिया या जैविक बुरशीविषयी आपण हा व्हिडिओ बनवत आहे। शेतकरी बंधूंनो, जिवंत बुरशी आहे। ही बुरशी काय करते तर जमिनीमधील ज्या काय हानिकारक किडी असेल त्या हानिकारक किडीवर उपजीविका करून जमिनीतील किडींचा नाश करण्यासाठी ही जिवंत बुरशी आपल्याला काम करते। अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण खूप काही प्रकारच्या बुरशी बघितल्या, जीवाणू बघितले, तर आपल्याला त्यामध्ये ट्रायकोडर्मा बघितलं तर ही बुरशीवर जीवन जगणारी बुरशी आहे परोपजीवी पद्धतीनं। त्या ठिकाणी आपण मायक्रोजा सुद्धा बघितलं की मायक्रोजा हे बायो फर्टिलायझर आहे की जे जमिनीतील खते सुद्धा पिकाला उपलब्ध करून देते आणि पिकासोबत सहजीवन पद्धतीनं पिकाला जमिनीतील अन्न घटकही देते आणि स्वतःचं एक वेगळं जाळं बनवून पिकासाठी बायो फर्टिलायझर पद्धतीनं काम करते। तर ही बुरशी अशी शेतकरी बंधूंनो किडींना नियंत्रण करणारी बुरशी आहे। ही बुरशीवर काम न करणारी बुरशी असून ही किडींवर उपजीविका करणारी बुरशी आहे। शेतकरी बंधूंनो, तुम्ही म्हणत असाल कसं की ज्या पद्धतीनं मानवाला सुद्धा रोग होतात, काही संसर्गजन्य रोग होतात, काही असंसर्गजन्य रोग होतात, जसं आपल्याला मलेरिया होतो, क्षयरोग होतो किंवा सध्याच्या घडीला आताच येऊन गेलेला कोरोना असेल, हे संसर्गजन्य रोग आहे। त्याच प्रकारे किडींना सुद्धा काही जीवाणू असेल, विषाणू असेल किंवा बुरशी असेल यापासून वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात। तर त्यातलाच एक मेटारायझम ॲनिस्पोलिया या बुरशीपासून आपल्याला किडींना काय संसर्गजन्य रोग होतो। शेतकरी बंधूंनो, ही बुरशी करते काय तर ही बुरशी जमिनीतील जे काय अळी असेल, त्यांच्या अंडी असेल किंवा जे काय कीड असेल, कीटकांवर काम करणारी, जे पाने कुरतडणारी, पाने खाणारी जी काय कीड असेल किंवा जमिनीतील पिकाच्या मुळा खाणारी जे काय कीड असेल, ज्याच्यामध्ये उंदई, उन्नी, मावा, तुडतुडा, पांढरी माशी, ह्या सर्व किडी, त्याला आपण हुमणी, तिला काही भागामध्ये उन्नी म्हणतो, इंग्लिशमध्ये व्हाईट गर्ब म्हणतो, या किडींवर उपजीविका करून ही कीड नियंत्रण करणारी बुरशी आहे। ही बुरशी करते काय तर त्यांच्या त्वचेवर चिटकून त्वचेमधून आत प्रवेश करून त्या किडीच्या शरीरातील अन्न, किडीच्या शरीरातील जे काय कीड असेल तिलाच आपलं अन्न बनवून किडीचा नाश करते। त्या ठिकाणी कीड जागीच हिरवीगार होऊन त्या ठिकाणी किडीचा मृत्यू होतो। तर शेतकरी बंधूंनो, किडीचा मृत्यू झाल्यानंतर त्या किडीपासून इतरही किडींना तिच्या संपर्कातल्या किंवा जमिनीतल्या ज्या काही कीड असेल त्यांना सुद्धा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग होऊन त्या किडींचा पूर्ण नायनाट होतो। अतिशय चांगलं असं जैविक बुरशी आहे की ही जमिनीतील जे काय हानिकारक कीड असेल यांना नियंत्रण करणारी बुरशी आपल्याला शेतकरी बंधूंनो दीर्घकाळ नियंत्रण देते, जेणेकरून आपण जमिनीतून अधिकाधिक कीटकनाशक किंवा केमिकलचा वापर करून, कोणत्याही केमिकलचा वापर करून जमिनीतील मित्र किडींचं सुद्धा आयुष्य आपण धोक्यामध्ये आणत आहे। त्या ठिकाणी आपल्याला मित्र बुरशीचा वापर करून आपण जमिनी